राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे रोहित करतोय ब्लॉग्स. आणि आपण पुन्हा एकदा देवपूजा करतोय. सकाळीचे 7 वाजायला अजून अवकाश आहे. अजून 7 वाजायला 10-15 मिनटं बाकी आहेत. तर आपण आज देवपूजा करतोय पुन्हा एकदा. आपल्या दिवसाची सुरुवात देवपूजाने होते. आणि जर तुम्ही आमचे रेग्युलर व्ह्युअर्स असाल तर तुम्हाला माहितीच आहे, आपली देवपूजा रेग्युलरच असते, प्रत्येक ब्लॉगमध्ये असते. आणि आपण देवपूजेपासूनच व्लॉगची सुरुवात करतो. तर आपण आता आपल्या सर्व दैवी देवतांना बाहेर घेतलेलं आहे. तिथे आपलं वस्त्रसुद्धा आपण हातरलेलं आहे आतमध्ये व्यवस्थित झाडून वगैरे. आता आपला दिवासुद्धा आपण इथे ठेवला आहे. खाली पाणीसुद्धा आहे इथे. आणि नवीन वस्त्र आणि कौल धुण्यासाठी किंवा त्यांना पुसण्यासाठी सर्व वस्त्र आपण घेतलेले आहेत. आणि देवपूजेची एकदम व्यवस्थित तयारी केलेली आहे. आता आपल्याला फक्त देवपूजा व्यवस्थित करायची आहे. त्यानंतर मग आपण दिवाबत्ती वगैरे पाणी अर्पण ते सर्व करू. तर भेटू तुम्हाला डायरेक्ट आता देवपूजेनंतर. आणि त्यानंतर आपल्याला कॉलेजला सुरू जायचं 10 वाजता. तर डायरेक्ट भेटू आता तुम्हाला देवपूजेनंतर. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब सर्व करून टाका. आणि भेटू तुम्हाला. जय सियाराम. तर मित्रांनो, आता आपली देवपूजा व्यवस्थित पूर्ण झालेली आहे. आपण दिवासुद्धा लावलेला आहे देवाऱ्यात. आणि आपण नैवेद्यसुद्धा लावलेला आहे इथे. आणि पाणीसुद्धा अर्पण करून झालेलं आहे. अगरबत्तीसुद्धा लावलेली काही इथे दिसते. आणि तुळशी माझ्यासमोर सुद्धा आपण अगरबत्ती आणि पाणी अर्पण केलेलं आहे. आणि आता देवांचा सर्व आशीर्वाद घेऊन आपण आपल्या दिवसाची सुरुवात करूया. चहा नाश्ता करूया. अँड बघत असा जर 8:30 वाजलेले आहेत. आपल्याला आता पटापट उरकायचं आहे आणि कॉलेजची तयारी करायची आणि कॉलेजला निघायचं. सो भेटू तुम्हाला डायरेक्ट कॉलेजमध्ये किंवा कॉलेजला जाताना रस्त्यावर भेटू तुम्हाला. जय सियाराम. नो, मी आता माझी तयारी करायला घेणार होतो तेवढंच हा बघा, हा डॉन बघा आलाय घरात कसा. नुसता उड्या घालतो इकडे तिकडे, नुसता उड्या घालतो. ही त्याची मम्मी आहे. आणि बघा काय पण करतोय, येडे चाले काय पण करतोय. इकडे बघ गेला बघा बाहेर. ओय ये इकडे. अरे त्याची मम्मी आली, तुला बोलवलं इकडे. इकडे ये इकडे. काय बघतोस. खूप मस्ती करे हा, म्हणजे खूपच मस्ती करतो. हे बघा काय ना काहीतरी त्याचं चालूच आहे. काय ना काहीतरी वडतोय, पाडतोय, काय करतोय. मम्मीने सगळं सामान तिथे टेबलवर ठेवलं, ते सर्व खाली पडलंय या बंद्यानी. हे बघा आला बघा कसा येतोय बघा तो. हा पोच बघा त्याचा चालण्याचा. बस खाली बस शांत. ये इकडे ये इथे. आणि ही त्याची मम्मी बघा. ओय काय करतोय, काय पाय चाटतोय पाय. साफसफाई चालू आहे. साफसफाई आयुष्य नाही. ये इकडे. ओय आता काहीतरी इथे येतोय तो असा घरात, पण तो घाबरतोय काय माहित का. त्याच्या जवळ आम्ही गेलो बघा, ए पळाला. हा आता परत आलेला आहे. आणि आता मम्मीने पडदा टाकलाय आपल्या, पण आता पडद्यावरती पण चढला होता येतपर्यंत वरती. ए काय काय तुझं काम. इकडे बघ. इकडे बघ. हाय खेळण्यातच व्यस्त आहे, काय विषय नाही. बहुतेक तो वरती चढलाय, पण त्या साईडला येतो. बघा इथे दिसतोय तुम्हाला. हा बघा वरती चढलाय तो मंद मांजर. आणि याची मम्मी एकदम शांत बसलेली आहे. मम्मी आता याला कधी चपाती टाकल याची वाट बघते. आणि हे बघा सतवतोय तो त्याला. सतवतोय तिला तो. भांडणं करा जरा. चला भेटू तुम्हाला आता डायरेक्ट कॉलेजमध्ये. जय श्रीराम. तर मम्मीने आता आपल्या चपाती टाकले मांजराला, या म्हणजे त्या मम्मीला. तो मागून नुसता बघतोय काय नक्की काय विषय, मम्मी काय खाते नुसती, असा चाललाय त्याचा विषय. काय आहे काय त्याला बहुतेक अजून खाता येत नाही, म्हणजे चपाती थोडी हे असते ना, तर अजून पिल्लूच आहे. बघ मारला त्याला मम्मीने. माझा घास घेऊ नको असे बोलते मम्मी. तर तो दूध पितोय सध्या, म्हणजे दुधाच्या स्टेजवर येतो. त्याच्या मम्मीचं दूध वगैरे पितो तो, काही विषय नाही. त्याला अजून चावता येत नाही, कारण की अजून त्याचे दात अजून एवढेसे मॅच्युअर नाही झालेले. आता हे बघा याचं चाललाय काय विषय. मम्मी मला का देत नाही खायला. घेतला बघा वळून घास. चोर आहे साला चोर. खातोय बघा कसा खातोय येड्यासारखा. ओय इकडे बघ, कॅमेरामध्ये बघ. कॅमेरा ब्रो, कॅमेरा. संपला मम्मीचं पण संपलं, याचं पण संपलं, दोघांचं पण संपलं. आता अजून बघतायत ते. काय चला भेटू. जय श्रीराम. आता आपण निघालो कॉलेजमध्ये.
आणि आपण आता आहे वाटेवरच. अजून कॉलेज खूप लांब आहे आणि लेटही झाले खूप कालच्या सारखंच. आम्ही का रोजच लेट होत आहे. सकाळी लवकर जरी सर्व गोष्टी झाल्या ना काय माहीत, पाणी वगैरे भरेपर्यंत लेट होत आहे खूप. काय माहीत कसं काय, पण ठीक आहे, काय हरकत नाही. तर जाऊ पटापट आणि बघू आता मॅम काय म्हणतात ते. चला भेटू डायरेक्ट तुम्हाला कॉलेजमध्ये, नाही तर अजून पुढे तरी. जय श्रीराम. मित्रांनो, आता आपण आलो आहोत कॉलेजमध्ये. वेळेत पोचलो तसं आपण, फक्त 10-15 मिनटं लेट झालो, काही विषय नाही. आणि लेक्चरसुद्धा अटेंड केलेत, सर्व लेक्चर झालेले, डब्बासुद्धा खाऊन झालेला. आता रिसेसचा टाईम आहे आणि प्रॅक्टिकलला आपल्याला जायचं आहे. आणि आपल्यासोबत आहेत आपले वन साईड हिरो अर्चिस द सर. अर्चिस खूप भारी स्पोर्ट्स खेळतात, एकदम प्रॉपर चॅम्पियन आहे ते. त्यांच्या त्या पहिल्याच्या कॉलेजमध्ये पण चॅम्पियन होते. नाव नको होते कॉलेजचं, कॉपीराईट पडेल. येस, बोल काहीतरी पब्लिकला सपाटे मार, बोल सपाटे मार. जय श्रीराम, जय श्रीराम. तर आता आम्ही थांबलो असंच बाहेर, काही विषय नाही. आणि आता बघू, अजून टाईम आहे, खूप टाईम आहे. पोरं आपली खेळत आहेत उनो कालच्या सारखंच. आपल्या मंदिर इथे आहे, मंदिर काय पडत काय विषय. आणि आता डब्बा खाऊन झालेला आहे थोडंसं. आपण अजून काय बोलायचं आहे का? चला भेट तुम्हाला डायरेक्ट कॉलेज सॉरी प्रॅक्टिकलला जाताना किंवा प्रॅक्टिकलमध्ये किंवा घरी जाताना. जय श्रीराम. निघालो होत प्रॅक्टिकलला आणि डबा वगैरे खाऊन झालं व्यवस्थित एकदम. ब्रेकही घेतला आहे, आरामात निघालो आहे. विषय आलं खाली कोण नाही, लेट झालं आहे बहुतेक इथे पण प्रॅक्टिकलला. चला भेटू तुम्हाला डायरेक्ट घरी जाताना किंवा प्रॅक्टिकलमध्ये. जय श्रीराम. तर मित्रांनो, हे आहेत आपले महेश सर प्रेझेंटेशन देताना, आणि त्यांचा होता टॉपिक MongoDB. आणि ते मस्त प्रोजेक्टरवरती व्यवस्थित असे प्रेझेंटेशन देतात. आपल्यालाही असे द्यायचे प्रेझेंटेशन प्रोजेक्टरवर व्यवस्थित एकदम प्रॉपर, जसे ते एक्सप्लेन करतात आपल्याला पण तसंच एक्सप्लेन करायचं आहे. तर त्यांचा टॉपिक होता MongoDB. त्यांनी थोडक्यात काय असं ते सांगितलं, परत त्याचे फीचर्स वगैरे सांगितले, त्याचा डेटा कसा फॉर्मॅटमध्ये स्टोअर होतो हे सर्व सांगितलं. तर MongoDB मी पण सांगतो काय आहे शॉर्टमध्ये. तर MongoDB असतं एक डेटा स्टोरेज किंवा डेटाबेस ज्याच्यामध्ये डेटा स्टोअर होतो. आणि हा SQLपेक्षा थोडासा डिफरंट असतो, कारण SQLमध्ये कसं असतं, टेबल फॉर्ममध्ये डेटा स्टोअर होतो, म्हणजेच कॉलम अँड रोजच्या फॉर्मॅटमध्ये. पण MongoDBमध्ये एक डिफरन्स आहे की त्यामध्ये डेटा जो स्टोअर होतो तो होतो की आणि व्हॅल्यू पेअरसारखा, म्हणजे JSON फॉर्मॅटसारखा डेटा स्टोअर होतो. तर हेच आपलं एक्सप्लेन केलं त्यांनी, फीचर्स वगैरे अजून काय छोट्या मोठ्या गोष्टी घेत. पर त्यांनी क्रूड ऑपरेशनसुद्धा एक्सप्लेन केले व्यवस्थित एकदम हिंदीमध्ये. ते एकदम त्यांनी एकदम काय बोलतात ते, अशी त्यांनी स्वतःची एक छाप सोडली मॅडमसमोरही आणि आपल्या पब्लिकसमोरही, म्हणजेच आपल्या स्टुडंट्स जे बाकीचे होते त्यांच्यासमोरही. व्यवस्थित एकदम एक्सप्लेन केला आणि भारी केलं, तसं काय विषय नाही, व्यवस्थित केलं. तर नेहमीसारखंच आवाज रेकॉर्ड झालेला नाही आहे स्पीकरचा, जो कोण समोर बोलतो त्याचा आवाज रेकॉर्ड झालेला नाही आहे. त्यामुळे आपल्याला एडिटिंगच्या वेळेला करायला लागतं आहे हे व्हॉइस ओव्हर. काय विषय नाही, तरी एक नंबर वाटतं आहे प्रेझेंटेशन बघायलाही आणि ऐकायलाही माझ्या आवाजात, काय विषय नाही. तर अशा पद्धतीने त्यांनी एक्सप्लेन केलं व्यवस्थितपणे आणि भारी वाटलं. खूप चांगलं वातावरण होतं, सर्व पोरं ऐकत होते, मॅमही ऐकत होते आणि एकदम भारी वाटलं. तर विषय नाही, भेटतो तुम्हाला आता मी पुढच्या व्हॉइस ओव्हरमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब सर्व करून टाका. आणि आपलेही प्रेझेंटेशन असे येणार आहे, तर त्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आपले अपडेट्स लवकरात लवकर मिळतील. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हॉइस ओव्हरमध्ये. जय सियाराम. आपण निघालोय घरी. प्रॅक्टिकल वगैरे संपूर्ण एकदम व्यवस्थित केलेलं आहे. आणि आज होता योगेश सरांचा आणि महेश सरांचा प्रेझेंटेशन. योगेश सरांचं शूट केलं आहे आपण, पण योगेश नाही, महेश सर शूट केलं आहे, पण आवाज नाही आलेला, काही विषय नाही. माईक आणायला पाहिजे होता यार. हां, माईक आणायला पाहिजे होता. उद्या माईक आणू. स्पॉन्सर करतो मला, स्पॉन्सर 100% भावा. ओमकार इंगळे स्पॉन्सर, काय विषय नाही. अजून महेश आला घ्या. तर गाईज या ठिकाणी आमचे सगळ्यांचे प्रेझेंटेशन झालेले आहेत आणि माझं पण आमचे राहिलेत ना, पण ह्यांचं राहिलंय कारण की हे बी बॅचचे आहेत आणि माझं पण प्रेझेंटेशन होतं. आणि मी पण ऑन द स्पॉट प्रेझेंटेशन दिलं गाईज. ऑन द स्पॉट टॉपिक, ऑन द स्पॉट प्रेझेंटेशन, सगळं ऑन द स्पॉट सर्व. तर आता काय नाही, आता आम्ही घरी चाललेलो आहे आणि रोजचा तोच रस्ता आहे गाईज. आणि इथं रोजची तीच इको दिसते आम्हाला गाडी.
इथे समोर निधी ट्युशन नको बाद झालं ह्याची पडपड पुन्हा चालू झाले काय पण येण्यासारखं पडते जाऊ दे मी पॉज करतो. तर आता आपण निघालो मित्रांनो घरी. ऑलमोस्ट कॉलेजपासून लांब आलं घर यायला लागलं जवळ आणि आपल्या वाटेवरच आहोत आपण गावाच्या जवळचं दिलं काय आणि इथे गाडी नाही त्यामुळे आपण शूट करतो व्यवस्थित. बाकी जिथे ट्रॅफिकचा एरिया असतो तिथे मला व्हिडिओ बंद करायला लागतो बिकॉज ट्रॅफिक एरियामध्ये मोबाईल नाही अलाउड नाही काय बोलतो ते रिस्की आहे. म्हणजे लक्ष मोबाईलवर जातं त्यामुळे कधी पण मोबाईल माझा लगेच बंद करतो मी जेव्हा ट्रॅफिक एरिया येतो. अँड तिथे प्रायव्हसी वगैरेचा काही इश्यू असेल तेव्हा सुद्धा मी बंद करतो. ठीक आहे तर आपण निघालो घरी वाजले 4:30 घरी जाऊन आता प्रॅक्टिस करायची आणि त्यानंतर मग संध्याकाळची देवपूजा आणि थोडासा नाश्ता वगैरे आणि प्रेझेंटेशनची तयारी. तुला भेटतो होतं तुम्हाला. जय श्रीराम. तर हा होता आजचा व्लॉग मित्रांनो. कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि तुम्ही महेश सरांचं प्रेझेंटेशन तर बघितलंच असेल. आपल्याला असे द्यायचे आहेत पॉवरफुल प्रेझेंटेशन्स आणि ते तुम्ही बघणार आहात येणाऱ्या पुढच्या व्लॉग्समध्ये. तर कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओज बघत असाल आत्तापर्यंत ह्या ड्युरेशनपर्यंत तर जय सियाराम लिहून टाका आपल्या कमेंट सेक्शनमध्ये. काय विषय नाही आपला बेसिक रूल आहे तुम्हाला माहितीच आहे जर तुम्ही आपले रेग्युलर व्ह्यूअर असाल तर. आणि लाईक शेअर सबस्क्राईब सर्व करून टाका आणि आपल्या चॅनलला कायम जुडून राहा जेणेकरून आपले नवीन जे अपडेट्स येतील ते तुम्हाला लवकरात लवकर कळतील आणि ते तुम्ही लवकरात लवकर एन्जॉय करू शकाल. तर आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट पुढच्या एका ताज्या तव्याने एकदम पॉवरफुल ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअरसुद्धा करा. मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय सियाराम.